नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत B2B इन्व्हॉइसेस म्हणजेच होलसेल इन्व्हॉइसेस कशा पद्धतीने तयार करायचे आणि त्याचा पूर्ण फ्लो आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मोरमध्ये B2B सेक्शनमध्ये सेल्सवरती जायचं आहे आणि नवीन बिलासाठी सेल्स प्लसवरती क्लिक करायचं आहे. आता सर्वात आधी आपल्याला फार्मसी नेम ॲड करायचं आहे. तुम्ही नवीन फार्मसी ॲड करत असाल तर तुम्ही काहीही टाईप केलं तर आपल्याला ॲड न्यू फार्मसीचा ऑप्शन येतो. इथे सिम्पली तुम्ही फार्मसीचा GST नंबर किंवा पॅन नंबर टाकून सर्च करू शकता. सर्चवरती क्लिक केल्यानंतर त्या फार्मसीचे सर्व डिटेल्स ऑटोमॅटिकली फेच होतील आणि ती फार्मसी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड होऊन जाईल. जर त्या फार्मसीकडे GST किंवा पॅन नंबर नसेल तर इथं क्लिक करा आणि फार्मसी नेम, ह्या सगळ्या मोबाईल नंबर, डॉक्टर आहेत, केमिस्ट आहे किंवा रिटेलर आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या फिलअप करायच्या आणि ह्या बाकीच्या ऑप्शनल ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा फिलअप करून तुम्ही ॲड करू शकता, जेणेकरून ती फार्मसी ॲड होऊन जाईल. आता आपण एक ऑलरेडी ॲडेड फार्मसी घेऊया एक्झाम्पलसाठी. अशा पद्धतीने आपण फार्मसी ॲड केली. आता बिल डेट आणि पेमेंट ड्यू डेट एंटर करून आपण डॉक्टर नेम पण ॲड करू शकता ह्या सेक्शनमध्ये. आणि इथं आपण सिम्पली आयटम सर्च करून ॲड करणार आहोत. आता डोलो आपण एक्झाम्पलला घेऊयात आणि बॅच सिलेक्शनचा ऑप्शन येतो आपल्याला सर्वात आधी. कोणत्या बॅचमधून आपल्याला आता प्रोडक्ट द्यायचा आहे. सपोज ह्या बॅचमधूनच देऊयात. आता इथं जो PTR तुम्ही परचेसमध्ये एंटर केला असेल तो PTR ऑटोमॅटिकली इथं घेतला जाईल. ज्या सगळ्या डिटेल्स तुम्ही परचेसमध्ये सेव्ह करत असाल त्या सगळ्या डिटेल्स इथं ऑटोमॅटिकली घेतल्या जातात. इथं तुम्ही क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. नंबर ऑफ स्ट्रिप्समध्ये असते इथं क्वांटिटी सेम ॲज परचेस. फ्री काय क्वांटिटी देणार असाल तर ती तुम्ही ॲड करू शकता. इथं तुम्हाला मार्जिन पाहायला मिळतं आणि मार्जिनच्या अनुसार तुम्ही डिस्काउंट पण त्यांना देऊ शकता. हा डिस्काउंट PTR वरती लागतो आणि त्याप्रमाणे मार्जिन ॲडजस्ट होऊन जाईल. सिम्पली तुम्ही हा प्रोडक्ट सेल्स बिलमध्ये ॲड करू शकता B2Bच्या. आता इथं खाली आपल्याला ऑप्शन ड्यूचा पाहायला मिळतो. त्याच्यावरती क्लिक केलं की प्रिव्हियस जे क्रेडिटचे बिल असतील ते शो होतील आणि तुम्हाला इथं या करंट बिलमध्ये प्रिव्हियस बिल्स सेव्ह आणि ॲडजस्ट करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. मग तुम्ही ड्यू अमाऊंट प्रिव्हियसची असेल ती ॲडजस्ट करू शकता. आता इथं ब्लू लाईनवरती आपण इथं कुठेही क्लिक केलं तर आपल्याला इनव्हॉइस ब्रेकडाऊन ओपन होतो. यामध्ये तुम्ही पर्सेंटेजमध्ये पूर्ण बिलावरती पर्सेंटेजमध्ये किंवा लमसममध्ये डिस्काउंट देऊ शकता आणि चेकमार्क वरती क्लिक केल्यानंतर तो डिस्काउंट अप्लाय होऊन जातो. तसंच प्रमाणे आपण इंटरनल नोट्स काय असतील तर ते ॲड करू शकता आणि सबमिट करू शकता. आता इथं आपल्याला ओनर आणि स्टाफ जो कोणी असेल त्याप्रमाणे आपण इथं बिलिंग सिलेक्ट करू शकतो, कोण बिल करता येतो आणि पेमेंट मोड सुद्धा आपल्याला मल्टिपल आहेत ते पेमेंट मोड आपण इथून सिलेक्ट करून ठेवू शकतो. आणि तुमचं बिल विथ GST विदाउट GST असेल त्याप्रमाणे प्रेफरन्स प्रमाणे सिलेक्ट करा. आणि इथं आपल्याला अजून एक ऑप्शन मिळतो सॉर्टिंगचा, म्हणजे अल्फाबेटिकली पण तुम्ही हे करू शकता किंवा लिफा लिहिल्याप्रमाणे, म्हणजे लास्ट इन फर्स्ट ॲडचं किंवा लास्ट इन फर्स्ट आउटचं तुम्ही ठेवू शकता. आणि सिम्पली आपण इथं सेव्ह ॲज ड्राफ्ट करू शकतो, सेव्ह अँड प्रिंट करू शकतो, सेव्ह अँड बुक डिलिव्हरी सुद्धा करू शकतो. सेव्ह ॲज ड्राफ्ट केलं आपण तर आपल्याला डिलीट किंवा एडिट करता येतं. सेव्ह केलं किंवा सेव्ह अँड प्रिंट केलं तर आपल्याला फक्त एडिटचा ऑप्शन मिळतो, डिलीटचा ऑप्शन मिळत नाही. तर आपल्या यूज केसनुसार आपल्या चॉईसनुसार तुम्ही ते करू शकता सेव्ह. तर अशा पद्धतीने हे इनव्हॉइस सेव्ह झालेलं आहे. आता आपण इनव्हॉइसचं लिस्टिंग पेज पाहूया B2Bचं. हे बघा, अशा प्रमाणे हे पेज दिसेल तुम्हाला. इथं तुम्ही बिल नंबरने, ऑर्डर नंबरने किंवा नोट्सनुसार तुम्ही फिल्टर आउट करू शकता. डेटनुसार, फार्मसी एरियानुसार, पेमेंटनुसार, पेमेंट मोडनुसार, मोल फिल्टर्स आहेत त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही फिल्टर आउट करून पाहू शकता इनव्हॉइसेस तुमचे. तुम्ही इथं पेमेंट मोड तुम्हाला चेंज करायचा असेल तर तो सुद्धा ऑप्शन आहे. तुम्ही सिम्पली जो कोणता पेमेंट मोड सिलेक्ट कराल त्या पेमेंट मोडनुसार तुम्ही इथं अपडेट करू शकता. आता इथं आपण कॅश ठेवूयात. जर का तुमच्याकडे काही क्रेडिटचे वाउचर्स असतील, डेबिटचे वाउचर असतील तर ते तुम्ही इथून सुद्धा ॲडजस्ट करू शकता. आणि सिम्पली रेकॉर्ड पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर त्या इनव्हॉइसचा पेमेंट मोड चेंज होऊन जाईल. आता हे इनव्हॉइस आपल्याला सिम्पली इथूनच डायरेक्टली व्हॉट्सअपला सुद्धा सेंड करता येतं
किंवा प्रिंटआउट सुद्धा काढता येतो त्याचा. आता हे इनव्हॉइस व्हॉट्सअपवरती सेंड केल्यानंतर त्यांना 2 लिंक जातात. जसं आपल्या रिटेलच्या बिलामध्ये एकच जाते, तशी इथं 2 जातात. एक असते ती इनव्हॉइसची लिंक आणि एक असते ती CSV डाउनलोड करण्याची लिंक. ठीक आहे. आता आपण इनव्हॉइस ओपन करून पाहूयात आपल्याला काय काय ऑप्शन मिळतात. इनव्हॉइस ओपन करून पाहू. मोर मध्ये आपल्याला एडिटचा, रिटर्नचा, रिटर्न हिस्ट्रीचा, प्रिंटचा, बुक डिलिव्हरीचा, रिऑर्डरचा, डिरेक्टली डाउनलोड CSV करण्याचा इथूनच, एक्सेल मध्ये डाउनलोड करण्याचा किंवा सेंड मेल ईमेल सेंड करू शकता तुम्ही CSV डायरेक्ट त्यांना. तुम्हाला जर HSN कोड अपडेट करायचा असेल तर तो ऑप्शन आहे. आणि कोणत्या स्टाफने काय चेंजेस केले इनव्हॉइस मध्ये ते पाहण्यासाठी लॉग्सचा सुद्धा ऑप्शन आपण इथं दिलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण फ्लो चालतो B2B इनव्हॉइसेसचा.